विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना दीपावली, पाडवा व भाऊबीजेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना शेकडेवारी या घटकावर आधारित काही प्रश्न गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात. शेकडेवारी म्हणजे नेमकं काय? शेकडेवारीवर आधारित उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायची? काही वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत का? या विषयावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिला महत्वाचा मुद्दा, शेकडा म्हणजे काय? आपल्याला माहित असलं पाहिजे शेकडा म्हणजे काय. तर शेकडा म्हणजे 100 पैकी किती. उदाहरणार्थ शेकडा 60 म्हणजे 100 पैकी 60. शेकडा 50 म्हणजेच 100 पैकी 50. म्हणजे शेकडा हा शब्द लिहिताना त्याच्या छेदस्थानी 100 लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच शेकडा जितका आकडा दिला असेल आपल्याला त्याच्या छेदस्थानी आपल्याला 100 त्या ठिकाणी लिहावा लागतो. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, शेकडेवारीच्या उदाहरणात चा, ची, चे या शब्दांचा अर्थ हे जे 3 शब्द आहेत, चा, ची आणि चे, या तिघांचा अर्थ शेकडेवारीच्या उदाहरणात गणिताच्या भाषेत गुणाकार होतो. 100चा 10%, 100चे 50%, म्हणजे याचा अर्थ असा 100 गुणिले 50/100. म्हणजे कोणत्याही उदाहरणात शेकडेवारीच्या चा, ची, चे हे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागते. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे शेकडेवारीचे अनेक उदाहरणं परीक्षेत विचारले जातात. नमुना दाखल काही 2 ते 3 प्रकारच्या उदाहरणांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिला प्रकार बघूया. त्यासाठी 2 उदाहरणं आपल्या समोर लिहिलेले. प्रश्न पहिला होता, उदाहरण नंबर 1. एका रूमचे भाडे 4500 रुपये होते. पहिल्या वर्षाअखेरीस घर मालकाने भाड्यामध्ये 20% वाढ केली. तर दुसऱ्या वर्षाअखेरीस पुन्हा 20% वाढ केली. तर एकूण भाड्यात किती वाढ झाली, असा एक प्रश्न आपण विचारले. पहिल्या वर्षाच्या अखेरीस 20% वाढ केली. परत मालकाला असं वाटलं की दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा 20% वाढ केली, तर एकूण भाड्यात किती वाढ झाली. आपण सर्वसाधारण विचार करत असताना घाईगर्दीत वेळ कमी असल्यामुळे 20 आणि 20 40 असा विचार करतो. पहिल्या वर्षी 20 वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 20 वाढ झाली. पण या ठिकाणी जर 40 पर्याय सुद्धा आपल्याला दिला आहे, पण 40 पर्याय जर आपण क्लिक केला तर आपलं उत्तर चुकू शकतं. ते कसं चुकतं ते आपण बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, 100 मध्ये 20 वाढवले. आपण घरभाड्यात 100 रुपये असं समजूया. या भाड्याचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा नाही, कारण या भाड्याने किती वाढले असा प्रश्न आपल्याला विचारलाय. फक्त भाडे किती झाले असा प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करा. 20% वाढ झाली. समजा घरभाड्यात 100 रुपये होतं असं समजू आपण. पहिल्या वर्षी 100 अधिक 20 म्हणजेच पहिल्या वर्षाच्या अखेरीस 120 रुपये भाडे झाले असं समजा. 100चे किती झाले, 120 झाले. 20% वाढले म्हणजे 120 झाले. आता हा जो 120 आपल्याला दिसतोय, दुसऱ्या वर्षा अखेरीस या 120 वर पुन्हा 120% भाडे वाढवते. म्हणजे त्याचा अर्थ असा, 120 चे 20% काढायचे आपल्याला. थोड्या वेळावर आपण बघितले चा, ची, चे चा अर्थ होतो गुणिले. 120 गुणिले शेकडा 20 म्हणजे 20/100. हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक शून्य गेला, हा एक गेला. 12चा आणि 2चा गुणाकार शिल्लक राहिला आणि तो आला 24. म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस 24 रुपये भाड्यामध्ये वाढ झाली. हे 24 आणि हे सुरुवातीचे 20 म्हणून
टक्क्यामध्ये एकूण 44% इतकी वाढ झाली. सुरुवातीच्या वर्षाला 20% वाढले, त्याच्या परत 20% आपण काढले, 120च्या 20% म्हणजे 24% वाढ झाली. म्हणजे सुरुवातीला आपल्याला 20 दिसत आहेत, दुसऱ्या वर्षाला 20 दिसत आहेत, पण सरासरी 20 आणि 20 40% वाढ होत नाही. तर 20च्या पुन्हा 20% म्हणजे 4 रुपये पुन्हा वाढतात आणि 20 आणि 20 40 ने वाढलेले 4 असे 44% घरवाड्यामध्ये वाढ होते. म्हणून विचारपूर्वक थोडं उदाहरण आपलं सोडवायला लागतं. उदाहरण नंबर 2 बघूया. एका महिन्याच्या घर खर्चात 40% वाढ झाल्यामुळे दुसऱ्या महिन्यात 25% घर खर्च कमी केला. एका व्यक्तीला घर खर्चामध्ये सुरुवातीला त्याने खर्च जास्त केल्यामुळे 40% त्याचा खर्च वाढला. त्याच्या लक्षात आलं म्हणून त्याने काय केलं, 25% दुसऱ्या वर्षी घर खर्च, दुसऱ्या महिन्याला घर खर्च कमी केला. तर त्याच्या घर खर्चामध्ये काय फरक पडेल, वाढ होईल का घट होईल याचा विचार करूया. पर्याय दिलेत आपल्याला. 5% वाढ होईल, 5% घट होईल, काहीच फरक पडणार नाही, 4% घट होईल. मग बघा 40% त्याची वाढ झाली पहिल्या महिन्याला. समजा त्याचा घर खर्च 100 रुपये होता असं म्हणू. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये 100 अधिक 40 त्याचा घर खर्च झाला 140 रुपये. पण त्याच्या लक्षात आलं की खर्च खूप वाढलेला आहे म्हणून त्याने काय केलं, 25% घर खर्च कमी केला. म्हणजे 140च्या 25%. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 5 दुनी 10, 5 5 25, 2 1 2 2 7 14, 7 5 35. 140च्या 25% म्हणजे 35 रुपये त्याने त्या ठिकाणी घर खर्च कमी केला. म्हणजे 140 मधून 35 गेले. त्याने फक्त 105 रुपये खर्च त्या ठिकाणी केला दुसऱ्या महिन्यात. मग पहिल्या महिन्याचा खर्च होता त्याचा, आता 105 या ठिकाणी केला. पहिल्या महिन्यात त्याने 100 रुपये घेतले होते, सुरुवात ज्या वेळेस केली त्यावेळेस 100 रुपये होते. आता 100 मधून 105 गेले म्हणजे 105 वजा 100 त्याच्या घर खर्चात 5% त्याने काय केली, फक्त वाढ केली. म्हणजे सुरुवातीला जी वाढ 40%वर गेलेली होती ती त्याने 25% खर्च कमी केल्यामुळे फक्त 5%वर येऊन पोहोचली. या पद्धतीने सुरुवात करताना 100 रुपये घर खर्च होता, 40% वाढ झाली, 140 रुपये झाला पहिल्या महिन्याच्या अखेरीस. दुसऱ्या महिन्याला सुरुवातीला त्याने 25% कमी करायचं ठरवलं. तो खर्च 35 रुपयांनी कमी झाला. 140च्या 25% म्हणजे 35 रुपये. मग 140 मधून 35 गेले. दुसऱ्या महिन्याला त्याने फक्त 105 रुपये खर्च केले. सुरुवात केली होती 100 रुपयांपासून आणि 100 आणि 105 ची वजाबाकी आपण केली म्हणजे फक्त त्याच्या घर खर्चात दुसऱ्या महिन्याच्या अखेरीस 5% काय झाली, अ ला ब पेक्षा 25% गुण जास्त मिळाले. तर ब ला अ पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. मागच्या उदाहरणात आपण बघितलं काहीतरी वाढ झाली, परत वाढ झाली, ती एकूण वाढ किती झाली. दुसऱ्या एका उदाहरणात टिंब टक्के त्या ठिकाणी वाढ झाली व टिंब टक्के घट झाली, तर एकूण वाढ झाली का घट झाली असा प्रश्न आपल्याला विचारला. आता या उदाहरणात 2 उदाहरणांमध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे बघा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. दोघं उदाहरण एकमेकांच्या उलट सुलट आहे. अ ला ब पेक्षा 25% गुण जास्त मिळाले. तर याच्यात बघा अ ला ब पेक्षा 25% गुण कमी मिळाले. आता दोघं उदाहरणांमधला फरक लक्षात आला असेल तुमच्या की या ठिकाणी जास्त मिळाले अ ला, तर ब ला किती टक्के गुण कमी मिळाले. आपण सहज विचार करतो की या ठिकाणी याला जर 25% जास्त मिळाले असतील त्याला 75% कमी मिळाले, पण तसं नसतं बघा. या ठिकाणी अ या विद्यार्थ्याला ब या विद्यार्थ्यापेक्षा 25% गुण जास्त मिळाले
तर ब या विद्यार्थ्याला अ पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. मग आता अ आणि ब हे दोन विद्यार्थी आपल्या समोर आहेत. ज्या वेळेस अ ला 125 गुण असतात त्यावेळेस त्याला 100 गुण असतात असं आपण समजूया. म्हणजे 25 गुण याला कमी मिळाले, याला 25 गुण जास्त मिळाले. बरोबर. आता हे जे काही 25 जास्त मिळाले हे कोणाच्या पटीत मिळाले? 100च्या पटीत मिळाले. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस 125 असतात त्यावेळेस इथं 25 त्याला कमी मिळतात. मग आता याला किती कमी मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारलाय, तर याला x कमी मिळाले असं समजू. जेव्हा याला 100 होते तेव्हा, जेव्हा याला 125 असतात तेव्हा याला 25 कमी मिळतात. लक्षात घ्या, जेव्हा अ विद्यार्थ्याला 125 गुण मिळतात त्यावेळेस ब विद्यार्थ्याला त्याच्यापेक्षा कमी 25 असतात. मग ज्यावेळेस अ ला 100 असतील त्यावेळेस ब ला x एवढे कमी असतील गुण. आता यांचा करूया आपण तिरकस गुणाकार. 125 गुणिले x बरोबर 25 गुणिले 100. हा 125 तिकडे घेऊन जाऊ. x बरोबर 25 गुणिले 100 भागिले 125. 25 एक 25, 25 चोक 100. आणि याने याला आपण भागूया. 25 पाचा 125, 25 पाचा 125 आणि ह्या पाचाने या 100 ला भागितल्यास 20 आलं. म्हणजे 20% गुण त्याला त्या ठिकाणी कमी मिळालेत असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. हे झालं प्रॅक्टिकली. हे उदाहरण सोडवायचं कसं ते आपण बघितलं. आता याचं सूत्र काय किंवा याची ट्रिक्स काय? ब ला ब पेक्षा 25% गुण कमी मिळाले. मग आता ब पेक्षा 25% म्हणजे ज्यावेळेस ब ला 100 गुण होते त्यावेळेस त्याला अ ला 75 गुण होते. 25% गुण कमी मिळाले अ ला ब पेक्षा. मग आता या ठिकाणी बघा याला 75 गुण मिळाले तेव्हा याला 100 गुण मिळत आहेत. म्हणजे ज्यावेळेस त्याला 75 असतात त्यावेळेस त्याला त्याच्यापेक्षा 25 गुण जास्त असतात. मग ज्यावेळेस त्याला 100 असतील त्यावेळेस त्याला x गुण जास्त असतील असं आपण समजूया. बघा फरक लक्षात घ्या थोडासा. याच्यात 125 होते तेव्हा याला 100 मिळाले होते. मग 125 च्या वेळेस याला 25 कमी होते. तसं या ठिकाणी याला 75 असताना याला 25 जास्त आहेत. तर 100 असताना किती जास्त असतील? पुन्हा तिरकस गुणाकार करूया. बघा 75 गुणिले x बरोबर 100 गुणिले 25. 75 तिकडे जाऊ द्या. x बरोबर 100 गुणिले 25 भागिले 75. 25 एक 25, 25 त्रिक 75. 3 आणि 100 ला भागूया. 3 त्रिक 9, परत उरला 1, 3 त्रिक 9, परत 1 उरला आणि कितीने भागितले? 3 ने. म्हणजे 33.1/3% गुण त्याला त्या ठिकाणी काय मिळाले? जास्त मिळाले. मग आता हे झाले प्रॅक्टिकली. आपण दोन्ही उदाहरणं या ठिकाणी सोडवले. आता याची ट्रिक्स काय आणि याची ट्रिक्स काय? फक्त मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. दोन व्यक्ती असतील, कोणत्या तरी दोन गोष्टी असतील, एक जास्त असेल एक कमी असेल. सुरुवातीला जास्त आहे किती कमी असे विचारले, याच्यात सुरुवातीला कमी आहे किती जास्त असे विचारले. तर यासाठी सूत्र काय ठेवलं? आपल्याला काय करायचंय? एक्स आपण काढला. ते एक्स ला आपल्याला नेमकं काय करायचं ते बघा. या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलंय. या ठिकाणी याच्यात नीट बघा काय दिसतंय आपल्याला आणि याच्यात नीट बघा काय दिसतंय आपल्याला. हा ठिकाणी आपण 25 घेतला होता तिथं आपण काय म्हणलं होतं? एक्स. म्हणजे एक्स गुणिले 100. एक्स किती आपलं? 25. एक्स गुणिले 100 आणि खाली आपण 125 लिहिला आहे. म्हणजे हा 25 जो आहे तो 100 मध्ये मिळवलेला आहे. म्हणजेच 100 अधिक एक्स
ह्या सूत्राचा उपयोग करून तुम्ही या पद्धतीचं कोणतंही उदाहरण सोडवू शकता. इथं तुमचा 50% असेल तर 50 गुणिले 100 म्हणजे तुमचा होईल त्या ठिकाणी 5000 आणि त्याला भागिले 150 भागाकार केला की तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळणार. मग या ठिकाणी आपल्याला घट दिलेली आहे, किती जास्त मिळालं असं विचारलंय, तर यावेळेस कमी असतील तर काय करायचं बघा, x गुणिले 100 आणि छेदस्थानी 100 वजा x या सूत्राचा उपयोग करून या पद्धतीचं उदाहरण तुम्ही सोडवू शकता. उदाहरण नंबर 5, तिसऱ्या प्रकारचं शेकडेवारीचं उदाहरण. एका महिन्याच्या घर खर्चात पहिल्या महिन्याला 20% वाढ केली व दुसऱ्या महिन्याला 20% घट केली तर घर खर्चात काय फरक पडतो. बघा, अशाच प्रकारचं एक उदाहरण आपण याच्या अगोदर बघितलं, त्याच्यात थोडं वेगळं होतं. 40% वाढ केली, 25% घट केली, म्हणजे वाढ वेगळ्या प्रमाणात होती, घट वेगळ्या प्रमाणात होती. आता ह्या उदाहरणात वाढ जेवढी तेवढीच घट आहे. तर ते उदाहरण आपण कसं सोडवतो ते बघा. आता हे उदाहरण पहिल्यांदा प्रॅक्टिकली कसं सोडवायचं ते बघूया आणि मग याची ट्रिक्स काय ते बघू. मात्र वाढ आणि घट दोघं समान असतील तरच आपण ही ट्रिक्स वापरू शकतो. मग आपण काय करूया, सुरुवातीला घर खर्च 100 रुपये होता असं म्हणू. ₹100 होता, वाढ झाली 20 रुपये म्हणजे 100 अधिक 20 120 रुपये घर खर्च झाला. आता 120 रुपये घर खर्च झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की 100 रुपये घर खर्चाच्या 120 रुपयेवर घर खर्च जाऊन पोहोचला. आता दुसऱ्या महिन्याला 20% कमी केलेलं आहे, म्हणजेच 120 वजा 120 चे 20% एवढा खर्च दुसऱ्या महिन्याला केलेला आहे. म्हणजे काय होईल बघा, 120 वजा 120 चे 20/100 इतके कमी होते. हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला. बघा काय उरले, 120 वजा 12×24 म्हणजेच दुसऱ्या महिन्याचा घर खर्च 120 रुपयावरून फक्त 96 रुपयांवर आला. आता 96 रुपयांवर आला, हे आपण काढलं, कशा पद्धतीने काढलं ते पुन्हा आपण आता या ठिकाणी 96 रुपये खर्च झाला म्हणजे 100चा 96 झाला म्हणजे काय झालं बघा, 100 वजा 96 बरोबर उत्तर येते आपलं 4% आणि 4% काय झाली, घट झाली. घर खर्चामध्ये 4% घट झाली. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ज्या उदाहरणात वाढ आणि घट समान असेल, काही पण असेल, 40% वाढ झाली, 40% घट झाली, 30% वाढ झाली, 30% घट झाली, तर या उदाहरणामध्ये नेहमी उत्तर हे घट होते असं येतं. बघून घ्या तुम्ही. फक्त आता या ठिकाणी हे उदाहरण आपण प्रॅक्टिकली सोडवलं. आता याची ट्रिक्स काय ते लक्षात घ्या. तर याची ट्रिक्स आहे x² / 100 घट होते. x म्हणजे काय, जेवढे टक्के आपल्याला दिले असतील तेवढे. मग बघूया आता बघा, 20% दिले आपल्याला, 20चा वर्ग 400/100 4%. 50% वाढ झाली, 50% घट झाली असं पण समजूया. 50चा वर्ग 2500 भागिले 100, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 25% घट झाली. 40% वाढ झाली, 40% घट झाली असं आपण समजलं. तर 40चा वर्ग आहे तुमचा 1600, 1600 भागिले 100, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, म्हणजे 16%
घट झालं असं म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, अशा प्रकारचं उदाहरण आलं तर ते उदाहरण सोडवण्यासाठीची ट्रिक्स काय आहे, एक्स वर्ग छेद 100 आणि हा जो एक्स आहे हा एक्स आपल्याला दर्शवतो वाढ किंवा जी घट दिली असेल आपल्याला त्या मात्र दोघं एक समान असल्या पाहिजे. जेवढ्या टक्क्यांनी वाढ होते तेवढ्याच टक्क्यांनी घट होत असेल तर ही ट्रिक्स आपण वापरू शकतो, अन्यथा नाही.